ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण TET व CTETसाठी अतिशय उपयुक्त मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वपूर्ण 100 प्रश्न बघणार आहोत आणि ते सुद्धा कमी वेळेत तुमचा जास्तीत जास्त सराव होणार आहे आणि तुम्हाला या प्रश्नांचा येत्या TET पेपर 1 आणि 2 साठी अतिशय उपयुक्त होणार आहे. चला तर आपण प्रश्न आणि उत्तर बघूया. प्रश्न क्रमांक 1. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत नवीन शासनानियमानुसार. पुढील प्रश्न. अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर सजातीय स्वर आहे. मराठीत ळ हा कोणता वर्ण मानला जातो? तर ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो. श आणि ञ हे काय आहेत? तर संयुक्त व्यंजने आहेत. अल्पप्राण आणि महाप्राण हे कशाचे प्रकार आहेत? तर व्यंजनाचे प्रकार आहे. मराठी वर्णमालेत मुख्य महाप्राण वर्ण कोणता आहे? तर हा मुख्य महाप्राण वर्ण आहे. तर असे एकूण 14 महाप्राण वर्ण आहेत. पुढील प्रश्न. वाङ्मय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? तर वाक् अधिक मय अनुनासिक संधीचा प्रकार आहे. कवीश्वर या शब्दाची संधी कोणती? तर कवी अधिक ईश्वर बरोबर कवीश्वर दीर्घत्व संधीचा प्रकार आहे. पुढील प्रश्न. सदाचार या शब्दाचा विग्रह करा. सत अधिक आचार प्रथम व्यंजन संधी. दुष्काळ या शब्दाची संधी ओळखा. तर दु अधिक काळ विसर्ग संधी. नदी हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत? तर सामान्य नाम आहे. वात्सल्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर वात्सल्य हे भाववाचक नाम आहे. पुढील प्रश्न. मराठीत एकूण मुख्य सर्वनामे किती आहेत? तर मराठीत एकूण मुख्य सर्वनामे 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः ही मुख्य सर्वनामे आहेत. पुढील प्रश्न. जो करेल तो भरेल या वाक्यातील जो तो कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर संबंधी सर्वनाम आहे. पुढील प्रश्न. आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. काळा घोडा यातील काळा हे काय आहेत? तर गुणविशेषण आहे. पुढील प्रश्न. पाचपट हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. पुढील प्रश्न. मुलांनी शांत बसावे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर विद्यार्थ क्रियापद हा क्रियापदाचा प्रकार आहे. आई मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? प्रयोजक क्रियापद. पुढील प्रश्न. ज्या क्रियापदाला कर्माची गरज असते त्याला काय म्हणतात? तर सकर्मक क्रियापद असे म्हणतात. पुढील प्रश्न. तो रडताना हळू बोलतो या वाक्यातील हळू काय आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. टेबलावर या शब्दातील वर हे काय आहे? तर वर हा शब्दयोग्य अव्यय आहे. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली यातील आणि काय आहे? तर आणि समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय आहे. पुढील प्रश्न. जरी तरी हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अव्यय आहे? संकेतबोधक उभयान्वी अव्यय आहे. पुढील प्रश्न. अरे रे फार वाईट झाले या वाक्यातील अरे रे काय दर्शवते? शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय दर्शवते. चिमणी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर चिमणीचे चिमण्या अनेक वचन होईल. पुढील प्रश्न. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? उंटचं स्त्रीलिंगी सांडणी होईल. पुढील प्रश्न. पाखरू या शब्दाचे लिंग ओळखा. पाखरू हे नपुंसक लिंग आहे. ते पाखरू असे आपण म्हणतो. पुढील प्रश्न. मुलाने या शब्दाला कोणता विभक्ती प्रत्यय लागला आहे? तृतीया ने एशी हे विभक्ती प्रत्यय लागलेले आहे. पुढील प्रश्न. सप्तमी विभक्तीचे कारकार्थ काय असते? सप्तमी विभक्तीचे कारकार्थ काय असते? तर अधिकरण स्थान किंवा काळ जेव्हा दर्शवते त्याला अधिकरण असे म्हणतात. पुढील प्रश्न. रामाने रावणास मारले यातील रावणास या शब्दाची विभक्ती कोणती? द्वितीया कर्म. पुढील प्रश्न. झाडावरून आंबा पडला या वाक्यातील झाडावरून शब्दाचा कारकार्थ काय आहे? आपादन वियोग आहे. पुढील प्रश्न.
कवी या शब्दाने अनेक वचन काय होते? कवी या शब्दाचे अनेक वचन कवीच असते, त्यात बदल होत नाही. पुढील प्रश्न, ती या सर्वनामाचे अनेक वचनी रूप काय होईल? तर तीच त्या अनेक वचनी रूप होईल. पुढील प्रश्न, सासू या शब्दाचे अनेक वचन सांगा. सासूचं सासवा अनेक वचन आहे. पुढील प्रश्न, मी आंबा खात आहे हा कोणता काळ आहे? तर अपूर्ण चालू वर्तमान काळ आहे. पुढील प्रश्न, त्याने अभ्यास केला असेल हा कोणता काळ आहे? पूर्ण भविष्य काळ आहे. पुढील प्रश्न, तो दररोज व्यायाम करत असे या वाक्यातील काळ ओळखा. रीती भूतकाळ. रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवावे हा कोणता प्रयोग आहे? तर भावे प्रयोग आहे. पुढील प्रश्न, तो आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगाचे कर्म नेहमी कोणत्या विभक्तीत असते? कर्मणी प्रयोगाचे कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते. भावे प्रयोगात क्रियापद नेहमी कसे असते? भावे प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी आणि स्वतंत्र असे असते. पुढील प्रश्न, मुलांनी क्रिकेट खेळावे या वाक्याचा प्रयोग सांगा. तर सकर्मक भावे प्रयोग आहे. पुढील प्रश्न, आईने मुलीला निजवले हा कोणता प्रयोग आहे? तर भावे प्रयोग आहे. ज्ञानामृत या शब्दाचा समास ओळखा. कर्मधारय समास. ज्ञान हेच अमृत. पुढील प्रश्न, प्रतिदिन हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे. भाऊ बहीण या शब्दाचा समास कोणता? इतरेतर द्वंद्व समास आहे. पुढील प्रश्न, लंबोदर या शब्दाचा समास सांगा. बहुव्रीही समास. लांब आहे उदर ज्याचे तो गणपती. पुढील प्रश्न, त्रिभुवन हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? द्विगुणी समास. संख्या पूर्वपद आहे. पुढील प्रश्न, यथाशक्तीचा विग्रह कसा होईल? शक्तीप्रमाणे असा यथाशक्तीचा विग्रह होईल. पुढील प्रश्न, केला तर अभ्यास कर नाही तर गप्प बस हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर हे संयुक्त प्रकारचे वाक्य आहे. पुढील प्रश्न, आहा किती सुंदर दृश्य आहे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? उद्गारवाचक वाक्य आहे. तुला चहा हवा की कॉफी हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? विकल्पबोधक संयुक्त वाक्य आहे. पुढील प्रश्न, ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला काय म्हणतात? तर केवल वाक्य म्हणतात. पुढील प्रश्न, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे यात कोणता अलंकार आहे? उपमा अलंकार आहे. ती रडली समुद्र यात कोणता अलंकार आहे? अतिशयोक्ती अलंकार आहे. पुढील प्रश्न, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा यात कोणता अलंकार आहे? रूपक अलंकार आहे. चरणकमळ या शब्दात कोणता अलंकार दडला आहे? तर रूपक अलंकार दडला आहे. पुढील प्रश्न, शब्दाच्या अंगी असणाऱ्या मूळ सरळ अर्थाला काय म्हणतात? तर वाच्यार्थ, अभिधा, शक्ती असे म्हणतात. पुढील प्रश्न, सूर्यास्त झाला या वाक्यातून कोणता अर्थ निघतो? व्यंगार्थ, व्यंजनाशक्तीचा अर्थ निघतो. पुढील प्रश्न, आम्ही लाकूड खात नाही या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. तर लक्षणाशक्ती लक्षार्थ प्रकारचे वाक्य आहे. पुढील प्रश्न, एकाच शब्दाचे दोन अर्थ निघून जे शब्द चमत्कृती साधली जाते त्याला कोणता अलंकार म्हणतात? तर श्लेष अलंकार म्हणतात. श्रीकृष्ण अर्पण स्तुत या शब्दाचा समास कोणता? चतुर्थी तत्पुरुष समास हा आहे. या समासाचे हे वाक्य आहे. पुढील प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटले जाते? तर दादोबा पांडुरंग तडखरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटले जाते. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? रत्नाकर, सिंधू, सागर, अर्णव हे समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. विद्युत या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर विद्युत म्हणजे चपला, वीज आणि सौदामिनी. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर कृतज्ञता विरुद्धार्थी शब्द कृतज्ञ आहे.
ऐहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. ऐहिकचा विरुद्धार्थी शब्द पारलौकिक आहे. गगन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आकाश, नभ, अंबर. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. हय, अश्व, वारू. सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते? भास्कर, रवी, दिनाकर, मित्र. अधोगतीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? प्रगती, उन्नती. क्षणभंगूरचा विरुद्धार्थी शब्द सांगा. चिरंतन हा क्षणभंगूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. डोळे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? नयन, चक्षु, लोचन. पुढील प्रश्न. कंबर कसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? धीर धरून तयार होणे किंवा दृढ निश्चय करणे. उखळ पांढरे होणे म्हणजे काय? भरपूर लाभ होणे, वैभव मिळणे. पुढील प्रश्न. डोळे विस्पारणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आश्चर्यचकित होऊन पाहणे. पुढील प्रश्न. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय? शक्ती पलीकडची मोठी गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे. शब्दाला जागणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. दिलेले वचन पाळणे. हात टेकणे म्हणजे काय? नाईलाजाने शरण येणे किंवा हार मानणे. नाव उमेद होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? नाव उमेद होणे म्हणजे निराश होणे. इथं चुकून नाव झालेलं आहे, तर ना उमेद होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे निराश होणे. घर फिरले की घराचे वासेही फिरतात या म्हणीचा अर्थ काय? प्रतिकूल परिस्थिती आली की सगळेच उलट वागू लागतात. पुढील प्रश्न. अतिशहाणा त्याचा ही म्हण पूर्ण करा. अतिशहाणा त्याचा बलरिकामा. झाकली मूठ 1.25 लाखाची या म्हणीचा अर्थ सांगा. आपले दोष किंवा गुप्त गोष्टी लपून ठेवणेच फायद्याचे असते. पुढील प्रश्न. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद, आशीर्वाद. तर यामधले ब हा शुद्ध शब्द आहे. पुढील प्रश्न. कवयित्री हा शब्द शुद्ध कसा लिहिला जातो? तर कवयित्री हा असा शुद्ध शब्द लिहिला जातो. कवयित्री. पुढील प्रश्न. वाक्य पूर्ण झाल्यावर कोणते विरामचिन्ह वापरतात? तर पूर्णविराम हे चिन्ह वापरतात. एखाद्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे लिहिताना कोणते चिन्ह वापरतात? तर दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? 2 शब्द जोडताना संयोग असे चिन्ह वापरतात. नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत? वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज हे नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक आहे. पुढील प्रश्न. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले आहे. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर दर्पण हे पहिले वृत्तपत्र आहे आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी ते काढलेले आहे. पुढील प्रश्न. ज्ञानी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. ज्ञानीचा अज्ञानी हा विरुद्धार्थी शब्द आहे. स्वतःबद्दल लिहिलेली माहिती या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा. आत्मवृत्त किंवा आत्मकथा. कमी आयुष्य असलेला या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा. तर अल्प आयुष्य म्हणजेच कमी आयुष्य असलेला. केलेले उपकार न जाणणारा याला काय म्हणतात? तर कृतज्ञ म्हणतात आणि केलेले उपकार जाणणाऱ्याला कृतज्ञ असे म्हणतात. पुढील प्रश्न. अनुज या शब्दाचा अर्थ काय? अनुज म्हणजे लहान भाऊ नंतर जन्मलेला. अग्रज या शब्दाचा अर्थ सांगा. तर अग्रज म्हणजे मोठा भाऊ आधी जन्मलेला. आणि पुढील प्रश्न. मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी. अशा प्रकारे आज आपण TET व CTETसाठी अतिशय उपयुक्त मराठी व्याकरणातील महत्त्वपूर्ण 100 प्रश्नांचा अभ्यास केला, तो पण कमीत कमी वेळेमध्ये. तर तुम्हाला ह्या व्हिडिओचा नक्कीच पेपरसाठी फायदा होणार आहे आणि मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला पैकीचे पैकी मार्क
मिळवता येतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.